श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बीड येथे बाईसांच्या अंतःकरणातील भावना ओळखून बाईसाच्या भावनेचा प्रतिसाद आणि आदर करतात परमेश्वर। या पवित्र पर्वाच्या निमित्ताने अध्यात्मामध्ये आपल्या आध्यात्मिक साधना सिद्ध व्हावी, आपण जे साधना आचरतो संसारामध्ये अनेक प्रकारच्या कर्मांचा आघात होत असतो। या सर्व दोषातून निसटण्यासाठी आपल्या मार्ग परंपरेमध्ये हा मंगल काळ पवत्याचा अवसर करूया गजराचा। मालरूढी, वृद्धाचार आणि परंपरा याचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सूत्राचा आश्रय घेत हा संप्रदाय, हा ईश्वर भक्तांची मांदियाळी या अवसर काळाच्या निमित्ताने जसं बाईसांना वाटू लागलं की बाबा भक्तिजन कोणीच नाही येत म्हणाले, मला हुरहुर वाटते। स्वामी म्हणाले येतही ऐसेच वाटत असे। स्वामींनाही तुम्हाला भेटावं असं वाटतं, बाईसांनाही भक्तिजन यावेत भेटावेत असं वाटतं, आणि दोघांचे एक विचार झाले आणि मग सृष्टीचक्र फिरलं आणि मग सर्वज्ञानी सर्व भक्तिजनांना येण्याच्या सूचना सकळ ब्रह्मांडातील शक्तींना केल्या आणि मग त्या बीड नगरामध्ये एक एक भक्तिजन जमू लागले। तिकडे कामखेड्याला भटवास वस्त्र विणतायत, एक दादोसासाठी एक आपल्यासाठी, ते तयारी करतायत तिकडे। इकडे सर्वज्ञांचं चिंतन आहे आणि भटवासांच्या समग्र जीवनामध्ये जो बदल झाला कर्मामध्ये तो या पवित्र पर्वाने झालेला आहे। जेव्हा भटवासांची त्या पाण्यामध्ये जी मूर्ती पाहिली, भटवास दादोसांचे कपडे धुत होते आणि वर खिडकीमधून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा प्रकाश त्या पाण्यामध्ये पडल्याबरोबर भटवास दादोसांना म्हणतात, दादोस बघा, म्हणाले स्वामी इथंच आहेत कुठंतरी, मला दिसत आहेत। आणि तेवढ्यामध्ये वरती बघितलं आणि सर्वज्ञांचं दर्शन झालं आणि मग पळत पळत दोघंजण दादोस आणि भटवास गेले। स्वामीही त्या 5 पायऱ्या उतरून खाली आले आणि भेट झाली। भेटीचं रूपांतर आवडीत झालं, प्रीतीत झालं आणि विधीमध्ये होत असतं। आपल्या जीवनामध्ये दादोसांना घडलेला जो अपराध बोध आहे, दादोसांची जी प्रतिष्ठा आहे, दादोसांना स्वतः खूप गुरु व्हावं असं वाटायचं, मोठं व्हावं असं वाटायचं। आणि मग याच पवत्याच्या अवसरात बाजारात गेल्यानंतर दादोसांनी सगळा पदार्थ आणल्यानंतर भटवासांकडून स्वतः अगोदर पवतं करून घेतलं। तो एक क्षण आहे जीवनामध्ये। आणि इकडे स्वामींच्या पवत्याला कोण आहे बीडला उपस्थित? चांगदेव भट्ट उपाध्य, बाईसा, पद्मनाभी, आणि हे कोणाची गुंफा आहे ती? परस नाईकांची आटवली गुंफा आहे, की नाही? त्याच्यानंतर रेम नाईक आहेत, अशी गावातली प्रतिष्ठित माणसं आहेत। ते अवसर पाहत असताना आपल्या पूर्वजांनी मंगळकाळी अवस्थान श्री चक्रधरारायांचे किंबहुना अशा मंगळ काळाचा अवसर आयोजन केल्यानंतर सर्व अवतारांचं अवस्थान त्यावेळेला होतं आणि त्या अवसराचा लाभ आपल्या सर्वांना पुढे घडावा असा एक दिव्य दूरदृष्टिकोन ठेवून आपल्या पूर्व आचार्यगणांनी आपापले अधिकारी जमा करतात। आणि मग पूर्वीच्या काळामध्ये मार्गपद्धती अशी होती, अगोदर गुरु शिष्याना पवतं करायचा। आम्ही पाहिलेला काळ असा आहे
इथे आमचे मोठे बाबा यायचे आणि मग आम्हाला अगोदर पोहतं घ्यावं नाही. आता आम्हाला सगळे घेतलं, आम्ही पण घ्यायचो. पण ते मोठं आश्चर्य आणि कुतूहल राहायचं. बाबा प्रत्येकाला यायचे, आम्हाला गंध लावायचे, पोहतं द्यायचे, पूजा करायची. मग शिष्याने गुरुच्या ठाई पविते ओळगावायचं, जाणवं ओळगावायचं. याला दावल दावी वसनाचा आधार घेऊन त्यानिमित्ताने सर्वांची भेटगाठ व्हावी आणि धर्मवार्ता घडावी. आपण धर्मावर आहोत का नाही हे कळावं, आलेलं मलिनत्व शुद्ध व्हावं. त्या भेटकाळामध्ये ती शुद्धता आपोआप प्राप्त व्हावी सर्वांना, गुरुसहित शिष्याला, शिष्यासहित गुरुला, दोघांनाही. दोघांचं वासनिकांचं सुद्धा पौतं करायचं आमचे बाबा. का म्हणायचे, त्याच्यात हे ज्ञानांश आहे, देवाचं नाव आहे. आणि आपण जे पौतं आपण ना गुरुला अर्पण करतो, ना भिक्षुकाला करतो, ना वासनिकाला. आपण कोणाला पौते अर्पण करतो? ईश्वराने दिलेल्या ज्ञानशक्तीला. देहामध्ये व्यापक असलेली ईश्वराची ज्ञानशक्ती, त्या ज्ञानशक्तीमुळे आलेलं पावित्र्य पण ज्ञानपूज्य, ज्ञान समृद्धतो सर्वत्र पूज्य या वचनाचा आधार घेऊन इथे ज्ञानाच्या ठाई आपल्याला पूजन घडतं. मग ज्ञान वासनिकाच्या ठिकाणी आहे, ज्ञान भिक्षुकाच्या ठिकाणी आहे. ज्ञान मग ते कमी असेल जास्त असेल तो भाग वेगळा, पण ज्ञान अंश तर आहे. नामाच्या रूपानं ज्ञानच आहे ना ते. स्थानाच्या ठिकाणी शक्ती आहे, प्रसादाच्या ठिकाणी शक्ती आहे. मग अशा या सर्व साधनाचा ठाई ही क्रिया घडवून आपलं नामस्मरण पाठ आहे का, नवीन उपदेश असेल तर त्याला दृढ वासना निर्माण व्हावी. तो अवसर पाहून नवीन लोकांनी उपदेश घ्यावा, ईश्वराची भक्ती करावी, हा याच्यामधला मूळ खरा उद्देश आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र काल पाहिला हजारो गाड्या आल्या. गोरगरिबांनी देवाच्या ठाई पौतं केलं. गडबडीत करून आपण त्या स्थानाला केलं, नंतर भिक्षुकांना केलं, आपापल्या ठायाला जाऊन आपापल्या घरी देवपूजेला केलं. असा हा अपूर्व सोहळा या निमित्ताने घडावा, अशा आपल्या पूर्वसुरींनी ही परंपरा निर्माण केली. ती आज सर्व संप्रदाय, सर्व भारतभर हा पवित्राचा उत्सव मानला जातो. अगदी मोठ्या प्रमाणात हा सोहळा मनवला जातो. त्यामध्ये सर्वज्ञांचा काही उद्देश असतो, तोही सफल होतो. जीवोद्धरणाला आपला काहीतरी खरीचा वाटा होतो. आणि या पवित्रेच्या पर्वाच्या निमित्ताने आपल्याही जीवनामध्ये ज्ञानाचा, प्रेमाचा अधिकार घडावा. ईश्वराने तुम्हाला कृपादृष्टीने अवलोकन करावं. या काळी आपल्या सर्व प्रारब्ध कर्मांचा, प्रसवांचा नाश व्हावा आणि ईश्वराने असं मंगल घडवून, जसं मालगंटीच्या पूजा अवसर प्रसंगी महादाय झाला, कोणाला दुना लाभ झाला, दोनदा मालगंटी पाहायला मिळाली. बाई म्हणाली तुम्ही अवसरात चुकलात. मग भुटवास म्हणाले आम्हाला दोनदा लाभ झाला, महादाय झाला एकदा झाला. तसा आपल्या जीवनामध्ये लाभ घडत राहावा, ईश्वराची कृपा आणि प्रसन्नता प्राप्त व्हावी. आपल्या जीवनाचा काळ ईश्वर धर्मामध्ये जावा, ईश्वर साधनाची सेवा करण्यात जावा, नामस्मरणात जावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना शुभकामना व्यक्त करतो आणि हा पवित्राचा अवसर असाच देवाने स्वीकार करावा. देवाची कृपा आणि प्रसन्नता आपल्या सर्वांना मिळावी, अशी जाळीच्या बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्दांना विराम देतो. दंडवत.